भावांनो, मी आता सोलापूर पुणे हायवेवर आहे आणि मित्रांनो पाठीमागं नॅनो गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे बरं का. नॅनो गाडीचा बघा. आणि परवा 13व्या दिवशी म्हणजे टाटाची नॅनो माहीत आहे ना तुम्हाला, त्या नॅनो गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे. बघू शकताय तुम्ही, इकडल्या साईडने पूर्ण कार डॅमेज झाली अशी जोरात. एका साईडचं टायर नाही, मागच्या साईडचं, इकडच्या साईडचं एक टायर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, इकडच्या पण साईडचं टायर नाही. गाडी काय मी आत जास्त जवळ जाऊन दाखवू शकत नाही. बघा, बहुतेक ह्याच्यामध्ये एअर बॅग काय नाहीत. मला वाटतं जास्त नुकसान झालं नसेल कोणाचं, थोडाफार लागला असेल बरं का. पण बघू शकताय तर टाटाची ह्याच्यावरूनच क्वालिटी तुम्ही बघू शकताय मित्रांनो. बघितलं का, गाडी लई जोरात धडकली आहे. चाकं निघून जाणं म्हणजे जोक न हो मित्रांनो. एकच चाक आहे बघा तिथं राहिले. काढून नेल्यात का तुटून पडल्यात काय माहीत नाही. पण हे टाटाची क्वालिटी बघू शकताय तुम्ही. गाडी किती जोरात धडकली असेल मित्रांनो, बघा किती भयंकर. तरी पण पुढच्या साईडला जास्त नुकसान झालेलं नाही बरं का. म्हणजे मला वाटते माणसांना काय झालं नसेल असं वाटते मला अंदाज. बरोबर आहे बघा यार. टाटा म्हणजे उगाच यार बिल्ड क्वालिटी चांगली अशी लोक म्हणत नाहीत. बघू शकताय तुम्ही. बघितलं का, आता इथं दगड बिगड ऑलरेडी वर पडल्यात बरं का. बघा, बघितलं टाट बघा, आतमध्ये स्टेपनी अजून आहे गाडीच्या. बघा, बघितलं का इथं. तर उगाच म्हणत नाही तर रे टाटाची बिल्ड क्वालिटी खतरनाक आहे. उगाच म्हणत नाही तर रे, मला वाटतंय 100% आतल्या माणसाला काय झालं नसणार आहे. लय मोठा ॲक्सिडेंट झाला आहे मित्रांनो. लय म्हणजे लय भयंकर. गाडी धडकल्या पूर्ण असती तो का तिथं डिवायडरला असं ही करून आली ती अशी लय खतरनाक. बघा, टाटा रे शेवटी टाटा.